अकोले तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला प्राचीन इतिहास आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला प्रदेश आहे. या तालुक्यात किल्ले, शिलालेख, मंदिरे, गुहा आणि विविध लोकपरंपरांचे अजूनही जतन झालेले दिसते आहे. इतिहास आणि निसर्ग अभ्यासकांसाठी अकोला हा एक महत्त्वाचा अभ्यास विषय ठरतो. अकोले तालुका म्हणजे निसर्गाची कृपा झालेला, नैसर्गिक समृद्धता लाभलेला तालुका आहे. अहिल्यानगरची चेरापुंजी म्हणून या तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात जितका पाऊस पडतो तितका जिल्ह्यात कुठेच पडत नाही. पण याच तालुक्यातील जनता उन्हाळ्यात पुन्हा पाण्यासाठी वणवण करत असते. निसर्गाने कृपा केली असली तरी मानवी विकासाच्या दृष्टीने येथे अजूनही बरेच काही करता येणे शक्य आहे. अशा अकोले तालुक्यात नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. या तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरीसुद्धा अकोले तालुक्याचा समग्र इतिहास मात्र फारसा प्रकाशात आलेला नाही, हेही वास्तव आहे. खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचे वास्तव राहिलेला हा तालुका आहे. महाराजांनी येथील पट्टा किल्ल्यावर विश्राम केला म्हणून किल्ल्याचे नामकरण विश्रामगड असे झाले. एका अर्थाने या तालुक्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याप्रमाणे आध्यात्मिक महत्त्व देखील अधोरेखित झाले आहे. या तालुक्याचा विविध अंगी परिचय करून देण्याचा प्रयत्न प्रकाश आरोटे यांच्या माझी स्मरणगाथा या पुस्तकाच्या निमित्ताने केला आहे. प्रकाश आरोटे यांच्या माझी स्मरणगाथा या पुस्तकाच्या निमित्ताने अकोले तालुक्याचा इतिहास नव्या पिढीच्या हाती दिला जातो आहे. ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. श्री आरोटे हे मूळचे शिक्षक आहेत. त्याचबरोबर पत्रकारितेच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना इतिहासाचे मोल ज्ञात आहे. त्यांना सामाजिक भानही आहे. आपल्या भूमीत आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची गाथा पुढील पिढीच्या हाती देण्याची जबाबदारी समाजातील कर्त्या माणसांची असते. त्यातून आपल्या भूमीचे मोठेपण अधोरेखित होते. नव्या पिढीला त्यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे आरोटे यांनी अकोले तालुक्याच्या संदर्भाने माहिती संपन्न पुस्तक लिहून ही जबाबदारी पेलली आहे. ते शिक्षक असल्याने त्यांना पुस्तकाचे मोल ज्ञात आहे. त्यामुळे पुस्तकातील माहिती अधिक शास्त्रीय आणि संशोधकीय अंगाने विश्वासार्ह असेल याची त्यांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे हे पुस्तक अधिक समृद्ध झाले आहे. या पुस्तकाचा हेतू वाचकांना अकोले तालुक्यातील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक स्थळांची माहिती संशोधनाधारित विश्वासार्ह पद्धतीने मांडून लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे अकोले तालुक्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने विद्यार्थी, संशोधक, अभ्यासकांना हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरणार आहे. पुस्तकात अनेक स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व, स्थापत्य वैशिष्ट्य, सांस्कृतिक संदर्भ आणि स्थानिक परंपरा यांची अत्यंत सुंदर मांडणी करत त्यांनी सविस्तर आढावा यात घेतला आहे. अकोले तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या तालुक्यातील निसर्ग, संस्कृती आणि इतिहास यांचा संगम या पुस्तकात वाचायला मिळतो. येथील किल्ले हे शौर्याची गाथा सांगतात. मंदिरे श्रद्धेचा दीप प्रज्वलित करतात. तर लोककथा आणि परंपरा या भूमीच्या माणसाला जिवंत ठेवण्यास मदत करतात. या स्मरणगाथेतून वाचकांना अकोल्याच्या इतिहासाचा प्रवास अनुभवता येईल. प्रत्येक स्थळ हे आपल्या मातीच्या गौरवाचे प्रतीक आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे. हे पुस्तक म्हणजे अकोल्याच्या ऐतिहासिक स्थळांची जपणूक आणि भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा ठरणार आहे. येथील लोककथा आणि परंपरा यामधून अकोल्याचा इतिहास जिवंत होतो. या स्थळांचा अभ्यास केवळ भूतकाळाचा मागोवा घेण्यासाठीच नव्हे तर वर्तमान आणि भविष्य काळासाठी प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही. या पुस्तकाचा उद्देश अकोले तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती सुसंगत, संशोधनाधारित आणि आकर्षक पद्धतीने वाचकांसमोर मांडणे हा आहे. प्रत्येक स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व, स्थापत्य वैशिष्ट्य, सांस्कृतिक संदर्भ आणि स्थानिक परंपरा यांची ओळख या निमित्ताने वाचकांना होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांना तसेच इतिहासप्रेमींना हे पुस्तक निश्चितच आवडेल यात शंका नाही. अकोले तालुक्यात अनेक लहान मोठे किल्ले आहेत. अनेकांना ती नावे देखील माहीत नसतील,
पण आरोटेंनी तालुक्यातील सर्वच गडकिल्ल्यांची माहिती सविस्तरपणे दिली आहे. गडकिल्ले म्हणजे केवळ दगडी बांधकाम नाही. ते किल्ले आपल्या इतिहासातील महापुरुषांच्या पराक्रमाची साक्ष देत असतात. किल्ले हे शौर्य, संघर्ष आणि स्वराज्याच्या इतिहासाचे प्रतीक आहेत. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड हा प्राचीन किल्ला केवळ स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही त्याचे महत्त्व विशेष आहे. तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक किल्ले स्थानिक इतिहासातील लढ्याचे साक्षीदार आहेत. या किल्ल्यांचा अभ्यास म्हणजे शौर्यगाथेचा मागोवा ठरणार आहे. अकोले तालुक्यातील गडकिल्ले जसे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे अकोलेतील अनेक मंदिरही प्राचीन आहेत. त्या मंदिरांनी अनेकांना भुरळ घातली आहे. तालुक्यातील अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी हे स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर आजही भक्तांना आकर्षित करते. याशिवाय इतर प्राचीन मंदिरे श्रद्धा आणि परंपरेचे केंद्र आहेत. या मंदिरांमधून स्थानिक समाजजीवन, धार्मिक श्रद्धा आणि कलात्मक परंपरा यांचा अभ्यास करता येणार आहे. टाहाकारी येथील अंबिका मातेचे मंदिर, अकोलेतील गंगाधरेश्वराचे मंदिर, अगस्ती महाराजांचे मंदिर अशा अनेक मंदिरांचा इतिहास या तालुक्याच्या सांस्कृतिक आध्यात्मिक वैभवाची साक्ष देतात. या मंदिरांचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि वर्तमानातील स्थिती याविषयी या पुस्तकात बरेच काही वाचायला मिळते. अकोले तालुक्यात अनेक गुहा आणि शिलालेख आढळतात. हे अवशेष प्राचीन संस्कृतीचे पुरावे असून त्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेण्यास मदत करतात. शिलालेखांमधून तत्कालीन राजकीय घडामोडी आणि समाजरचना यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अभ्यासकांना मदत झाली आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गोष्टी असल्या तरी अलीकडच्या काळात देखील देशातील नामवंत संस्थांनी उत्खनन करून इतिहास शोधण्याच्या केलेल्या प्रयत्नांची नोंदही आरोटे यांनी घेतली आहे. त्यामुळे नवसंशोधन काय सांगते हेही वाचकांना वाचायला मिळते आहे. अकोलेतील लोककथा, गाणी, उत्सव आणि परंपरा या भूमीच्या आत्म्याला जिवंत ठेवतात. स्थानिक लोककथांमधून शौर्य, श्रद्धा आणि सामाजिक मूल्ये यांचा प्रत्यय येतो. या परंपरा अकोल्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. अकोले तालुक्यातील अनेक व्यक्तींनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही तालुक्यातील अनेकांनी सहभाग दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत येथील ब्रिटिश मामलेदाराने केलेल्या अन्यायाच्या विरोधात जनतेने उठाव करून जिवंत जाळल्याचा इतिहास आहे. तो इतिहास आजही अकोल्यातील प्रत्येक आंदोलनात सांगितला जातो. अशा घटना नव्या पिढीच्या समोर आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. आरोटे यांच्या या लेखन कार्यामुळे अकोल्याचा इतिहास केवळ प्राचीन वारशापुरता मर्यादित न राहता आधुनिक जडणघडणीतही महत्त्वाचा ठरणार आहे. या स्मरणगाथेतून वाचकांना अकोल्याच्या इतिहासाचा प्रवास अनुभवता येईल. प्रत्येक स्थळ हे आपल्या मातीच्या गौरवाचे प्रतीक आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. हे पुस्तक म्हणजे अकोल्याच्या ऐतिहासिक स्थळांची जपणूक आणि भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा आहे. त्याबद्दल आरोटे यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी अधिक कष्ट करून तालुक्याचा इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे अभिनंदन. या पुस्तकाचे सर्वत्र स्वागत होईल असा विश्वास वाटतो. चपराक प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. गुणवत्ता, दर्जा आणि संपादन यात चपराक प्रकाशनने नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे हेही पुस्तक तितकेच गुणवत्तेने वाचकांच्या हाती येईल असा विश्वास आहे. त्यांनी नेहमीच नवोदित लेखकांना बळ दिले आहे. त्यांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा. प्राध्यापक सोपानराव तथा S.Z. देशमुख, प्रांताध्यक्ष, पतितपावन संघटना, महाराष्ट्र राज्य.